ओम नमो भगवते वासुदेवाय. जडभरत राजा रोगणा सांगतायत, राजा पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि एक अहंकार असे एकूण 11 जे घटक आहेत, ते घटक म्हणजे ह्या मनाच्या वृत्ती आहेत. आणि त्याच वेळेला 5 प्रकारची कर्म, नित्य, नैमित्तिक, काम्य, निषिद्ध आणि प्रायश्चित्त. तसंच 5 तन्मात्रा आणि एक शरीर, असं मिळून जे 11 घटक होतात, ते ह्या मनाच्या वृत्तींना आधारभूत ठरतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे त्या पंच ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. मलत्याग, संभोग, येणं जाणं, भाषण आणि देणं घेणं इत्यादी जे व्यवहार आहेत, व्यापार आहेत, हे त्या 5 कर्मेंद्रियांचे विषय आहेत. त्याचप्रमाणे शरीरासंबंधी हे माझं आहे अशा प्रकारचा त्या शरीराचा स्वीकार करणं हा अहंकाराचा विषय आहे. काही जण म्हणाले, तत्वज्ञ लोक, अहंकाराला मनाची 12वी वृत्ती समजतात आणि त्याचा आश्रय म्हणून शरीराला 12वा विषय मानतात. पण ह्या ज्या मनाच्या 11 वृत्ती आहेत, ते जे विषय आहेत, ते विषय, स्वभाव, आशय, कर्म आणि काल यांच्याद्वारे शेकडो नव्हे, हजारो नव्हे, कोट्यवधी प्रकारच्या कर्मांमध्ये त्यांचं परिणती होते. पण या सगळ्यांना अस्तित्व जे मिळतं, ते केवळ क्षेत्रज्ञ असलेल्या आत्म्याच्या सत्तेमुळेच मिळतं. त्यांनी आपसात जरी कितीही एकमेकांचा संघ धरला, जोड घेतली, तरी त्यांना आत्म्या वाचून कुठल्याही प्रकारे अस्तित्व मिळत नाही, सत्ता राहत नाही त्यांची. आणि असं असून सुद्धा मनाचा क्षेत्रज्ञ असलेल्या आत्म्याशी कुठल्याही प्रकारे संबंध राहत नाही, नातं राहत नाही. कारण मन म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, जीवाची माया निर्मित उपाधी आहे. आणि हे मन या संसार बंधनात टाकणाऱ्या अनेक दूषित कर्मांकडे जीवाला प्रवृत्त करतं. आणि आधी ज्या वृत्ती सांगितल्या, त्या प्रवाह रूपानं नित्य असतात. फक्त जागृती आणि स्वप्न या वेळेलाच त्या प्रकट होतात. अन्यथा सुषुप्तीच्या अवस्थेत त्या सुप्त असतात, अप्रकट असतात, तिरोहित होतात. पण जागृत असो किंवा स्वप्न असो, ह्या दोन्ही अवस्थांमध्ये तो जो क्षेत्रज्ञ आत्मा आहे, तो मात्र विशुद्ध आहे, चिन्मात्र आहे. आणि मनाच्या या सगळ्या वृत्तींकडे केवळ साक्षी रूपाने बघतो. तो त्यांच्यामध्ये कुठेही सक्रिय नसतो, सक्रिय सहभाग त्याचा नसतो. आणि हा जो क्षेत्रज्ञ आत्मा आहे, तो मुळात जीवो ब्रह्मैव नापरः या न्यायानं त्या परब्रह्म परमात्म्याचाच अंश असल्यामुळं सर्व व्यापक जगताचं अधिकारण, परिपूर्ण, अपरोक्ष, स्वयंप्रकाश, अजन्मा आणि ब्रह्मादी देवतांचा सुद्धा नियंता आणि आपल्या अधीन राहणाऱ्या मायेच्या द्वारे सगळ्यांच्या अंतःकरणात राहून जीवांना प्रेरित करणारा असा याच्यावर समस्त भूतांचा आश्रय असलेला भगवान वासुदेवच असतो. क्षेत्रज्ञात्मा पुरुष पुराण साक्षात स्वयं ज्योतिरजः परेशः नारायणो भगवान वासुदेव स्वमायात्मन्यवधीयमान. की तो क्षेत्रज्ञ म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, साक्षात भगवान वासुदेवच आहेत. ते ज्याप्रमाणे म्हणाले की वायू
संपूर्ण स्थावर आणि जंगम प्राण्यांमध्ये प्राणरूपानं शिरतो आणि त्यांना प्रेरित करतो, त्याचप्रमाणे हा परमेश्वर भगवान वासुदेव सर्वसाक्षी अशा आत्मस्वरूपानं या संपूर्ण प्रपंचामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. समर्थ ते म्हणाले, रीता ठावा या राघवी विण राही. त्याचा आशय हाच आहे. त्यांच्या ठिकाणी राघव म्हणजे परब्रह्म परमात्मा होते. तेव्हा परब्रह्म परमात्मा सगळीकडे ठासून भरलेला आहे, ओतप्रोत भरलेला आहे. आणि जोपर्यंत मनुष्य ज्ञानाचा उदय झाल्यानंतर मायेला बाजूला सारून मायेचा तिरस्कार करून आणि सगळ्या विषयांबद्दलची आसक्ती टाकून, त्याचप्रमाणे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे षड्रिपू आहेत त्यांच्यावर विजय मिळवून आत्मतत्वाचं ज्ञान करून घेत नाही, तोपर्यंत तो ह्या आत्म्याच्या उपाधिरूप मनाला संसार दुःख समजतो. आणि जेव्हा आत्म्याला उपाधी असलेला हा मनरूप संसार हा दूर होत नाही, तोपर्यंत तो या लोकांमध्ये सतत भटकत राहतो, भरकटत राहतो. कारण त्याचं चित्त शोक, मोह, रोग, राग, लोभ आणि वैर इत्यादी संस्कार, त्याचप्रमाणे ममता इत्यादी गोष्टींची सतत वाढ करत असतं. जडभरत म्हणाले, हे मनच म्हणाले, तुझा सर्वात मोठा बलवान असा शत्रू आहे. त्या मनावर जर तू विजय मिळवलास तर मग ज्ञानाचा मार्ग कठीण नाही. मनाची उपेक्षा करायची नाही, कारण उपेक्षा केली की मनाची शक्ती आणखीनच वाढते. पण ह्या मनाचं अस्तित्व न स्वीकारता त्यानं आपल्या आत्मस्वरूपाला झाकून ठेवलेलं आहे, एवढं जर तू जाणलंस तर यात तुझं कल्याण आहे. पण त्याच्यासाठी तुला सदैव सावध राहायला पाहिजे, दक्ष राहायला पाहिजे. आणि असं सावध राहून, दक्ष राहून आपले सद्गुरू आणि भगवान श्रीहरी यांच्या चरणाची उपासना करत राहायला पाहिजे. कारण तेच एक प्रकारचं अस्त्र असून आत्म्याला झाकणाऱ्या त्या आच्छादनाचा नाश करू शकतं. भ्रातृव्यमेनं तदभ्रवीर्यमुपेक्षया प्रपत्तः गुरोर हरेश अणुपासनास्त्रो जहिव्यलिकम स्वयमात्ममोक्ष. तेव्हा मायेत अडकलेलं हे जे मन आहे त्याच्यावर विजय मिळव आणि त्यासाठी आपले सद्गुरू आणि भगवान श्रीहरी वासुदेव यांची सेवा कर, त्यांची भक्ती कर. तेच एक सर्वात मोठं आणि प्रभावी असं अस्त्र आहे, शस्त्र आहे, असं लक्षात ठेव. हे सगळं ऐकल्यानंतर राजा रघुगणाच्या चित्तामध्ये काही जिज्ञासा निर्माण झाली आणि त्या जिज्ञासेतून त्यानं जडभरतांना काही प्रश्न विचारले. ते काय होते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.